स्वागत आहे तुमचा द वन अँड ओनली ऋतुराज म्हात्रेच्या ब्लॉगिंगवाले चॅनलवरती. तर आज आहे आपल्या गुजरात ट्रिपचा डे 2. तर काल जसं का तुम्ही बघितलं आपण भडकेश्वर महाराजांचा टेम्पल बघितला, आपण रुक्मिणी देवीचा टेम्पल बघितला, मग आपण बेट द्वारका बघितला. आज आपण बघणार आहोत मेन द्वारका आणि त्यानंतर नागेश्वर. ओके बरोबर ना? द्वारका अँड नागेश्वर. ओके सो आता आम्ही सगळी रेडी झालेलो आहे. दिस इज द ट्रिप, दिस इज हिज ट्रिप, दिस ट्रिप वेरी ही इज लुकिंग वेरी सेक्सी, यू नो ही इज ओवर किलिंग अस या. सो नाउ अभी हम लोग जाएंगे, नाश्ता वाश्ता करेंगे, नाश्ता पानी करेंगे और जाएंगे, निकलेंगे दर्शन करने. आता आमच्या आम्ही सकाळी 5ला उठून नाश्ता बनवायला घेतलाय. आम्ही सारखा 8ला उठलोय. 100 चपात्या टार्गेट कंप्लीट केलेला आहे. 100 चपात्या? 100 चपात्या. अरे भाई साहब. 3 मावशा 1 मम्मी. हा मामा काहीच आम्ही दोघंही पण ट्रिप चेंज केलेली आहे. फक्त पॅन्ट सेम आहे, शर्ट चेंज केला आणि दोन्ही चेंज केला बिकॉज हे सगळे आम्हाला बोलले का उद्या मंडे आहे आणि आपण बाहेर पण आलो आणि आपल्याला उद्या कुठे जायचं, सोमनाथला जायचं आहे. म्हणून हे लोक बोलले का व्हाईट घाल, येऊ एवढं खराब आहे. सो आम्ही व्हाईट उद्या घालणार. मग आम्ही प्रॉपर जुलून वगैरे ठेवलेला आहे आणि ट्रिप चेंज केलेली आहे. लेट्स गो. अरे माँ कसम इतना आज जिंदगी में आना. अरे माँ कसम डायरेक्ट चश्मा वश्मा पहनले बोलते हैं. एडिडास आएगा ना ये तो ब्लॉग में आएगा. तो मेन है. यही तो मेन है ब्रो. मी आता आलो इथं द्वारकामध्ये. मोबाईल द्यायचे. अरे भाई सिव्हिल इंजिनियर बिंग सिव्हिल इंजिनियर बरोबर काम बरोबर चालू आहे ना प्रेमचा? हा ओके ना? स्लॅब वगैरे बरोबर आहे ना यांचा? फिट चेक नहीं हो रहा है गाइस, मुश्किल से बिस्लेरी मिल रहा है यहाँ पे. कोई भी पानी पियो लग रहे हैं मेरे. नहीं, पर पहले हम लोग को लग रहा था कि इधर पानी ही कुछ तो वेगला है, पर इधर की हिस्ट्री वही सी है कि इसलिए उसका पानी अलग है. अरे इधर का मामला सब सेट हो गया है. द्वारका, बेट द्वारका, रुक्मिणी देवी मंदिर, ये सब हमने कंप्लीट कर दिया है. My mother. हिज मदर, माय मदर नॉट हियर. व्हाट युअर? सॉरी माय वर्ड, आदत पड गया है. काही. सो फायनली आता मंदिरामधून आम्ही बसमध्ये बसलोय आणि ए अरे विसरलेस मम्मी. अकेले 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 फिर. हा तर मी बोलवतो की द्वारकावरून आम्ही रिटर्न आलोय. आता सीन असा झाला तिकडं की मला वाटलं का मी मंदिराजवळ जाऊन शूट करीन, पण मंदिराजवळ गेलो तर समजलं का मोबाईल अलाउड नाही आहे. मग लगेच मी मोबाईल आतमध्ये ठेवला आणि मग आम्ही लय दमलो. दर्शन करता करता बाहेर आलो. परत मोबाईल घेतला, मग थोडेसे फोटो बिटो काढले मंदिराचे. आमचे नाही काढले, आम्हाला टाइमच नाही भेटला. अरे यार थँक्यू. अरे भाई लाडू इतकं काय झाले ते. हा मग तो फोटो वगैरे काढले आणि मग नंतर शॉपिंग काय केलीच नाही, टाइमच नाही भेटत भाई. काय सांग, बहुत ज़्यादा विषय हो गया है. और आता आम्ही बसलोय बसमध्ये आणि आम्ही आता चाललो कुठे, नागेश्वर. आज प्रियम नंदकुमार मालीने मला लय मोठा धोका दिलेला आहे. मला एकट्याला इथं बसवला आहे चिल्लरबाजीसोबत. तो एकटाच तिकडं पुढं बसलाय तिकडं आणि मला एकटा सोडलेला आहे इथं. दिस इज नॉट राइट ब्रो. हर ट्रिप में हम दोनों साथ होते, इस बार तूने मेरे को अकेला छोड़ दिया. आई हेट यू. 3000 इज अ क्यूट गाय. ये बातें बताई नहीं थी. मेरे को सभी लोग बोलते हैं इज ए क्यूट गाय, तो फिर मैं बोलता हूँ भाई किसका है. सबसे पहले क्यूट मैं था, बट अभी मैं बड़ा हो गया ना, तो अभी मैं हैंडसम हो गया. क्यूट अभी ये काय. आता परत महफिल बसणार आहे. एव्हरीबडी इज गोइंग टू सिंग, नॉट एव्हरीबडी, दॅट ओनली वन, दॅट मामा हू सिंग्स अ लॉट. तो गाणी बोलणार आहे, गाणी. हॅलो हो हो हो. कभी कभी ब्लॉग चालू होते मैं कुछ भी कर देता हूँ ब्रो. अगर आपको व्लॉग में लगे ना, म्हणजे तुम्हाला जर मराठीत बोलतो, जर तुम्हाला असं व्लॉगमध्ये वाटलं ना की मी पागल बिगल असं चालू
इट इज नॉर्मल ब्रो. कैमरा, आई एम नॉट कैमरा कॉन्शियस. मेरे सामने कैमरा आते मैं और पागल हो जाता हूँ. मल्टी पर्सनैलिटी डिसऑर्डर वैसा मेरे को कुछ है नहीं. बस कैमरा आते मेरे में क्या आ जाता है पता नहीं. अभी इधर भी सब मेरे को सब लोग देख रहे हैं कि मैं क्या बोल रहा हूँ. बट अभी कैमरा है मेरे सामने, मैं किसी को देख ही नहीं रहा. मेरे सिर्फ कैमरा में देख रहा हूँ, मैं अपने आप को देख रहा हूँ. अभी मैं ये डालने वालों को नहीं, मेरे को पता नहीं. पर ठीक है, अभी बोल दिया. सभी खा रहे हैं, मेरा भी खा रहा है. पूरा डब्बा लेके बैठा है भाई. मेरे को लगा ये मेरे को भरवा है और नहीं भरवाया मेरे को. बहुत टाइम बाद कुछ खा रहा हूँ ऐसा चटपटा मजा आ रहा है. आता कुठं आलं आपण मामा? नागेश्वर या मंदिरामध्ये. सॉरी, इट्स स्लिप ऑफ टंग. या आणि अतिशय सुंदर वातावरण. आणि या वातावरणामध्ये आपण जर पाहिलं तर धार्मिक स्थळ आणि त्याच्यामध्ये शिवशंकराचं एवढं भव्य आपण मूर्ती पाहू शकतो. आणि या मूर्तीला पाहिल्यानंतर एक मनामध्ये एक वेगळंच म्हणजे बोलतात ना, एक आनंद भेटतो. आनंद. आणि राजच्या ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. एक अतिशय मेहनत करतोय. स्वागत आहे. सर्वांनी लाईक सबस्क्राईब करत राहा. गाईज, हा आमच्या ग्रुपमधला दुसरा ब्लॉगर आहे. हा पण ब्लॉग करतो, मी पण ब्लॉग करतो. फक्त फरक एवढा आहे का मी पोस्ट करतो, हा भाई पोस्ट नाही करत. ही ओनली हैज़ ओनली वन थिंग कि उसको मेमोरीज बनानी है ना. उसको मेमोरीज बनानी, उसको लोगों के साथ शेयर नहीं करना, उसको मेमोरीज बनानी है ताकि आगे जाके वो देख सके. इसलिए वो पोस्ट नहीं करता. बाकी और कोई प्रॉब्लम नहीं है, पोस्ट शिप नहीं करता. वैसे मेमोरी तो मेरे को भी बनानी है. बट अरे हो गे बाबा, हो तो साईड. अरे हो अरे हा चल भेटू नंतर. मी लाईनमध्ये थांबले दर्शनाच्या. काय बोलायचं तुम्हाला? बस आता दर्शन झाल्यानंतर आपला 250 किलोमीटरचा प्रवास आहे. 250? हा तो सरळ रस्ता होतो. कोस्टल एरियाला परफेक्ट कनेक्टेड. नागेश्वर पासून सोमनाथ पर्यंत अच्छा. पूर्ण कोस्टल लाईन मधून हां हायवे एक बनला आहे. त्या हायवे मधून जायचं आहे. अच्छा. पण इट विल टेक्स नियर बाय 4 hours. 4 तास. 4 hours. So we'll sleep घोड़े बेच के full on वी आर because we both didn't sleep last night. वी आर रेडी टू स्लीप विथ घोड़े बेच के. बट आवर घोड़े विल नॉट अलाउड टू स्लीप. बस में जो घोड़े हैं हमारे साथ में जो रिस्की घोड़े वो बहुत रिस्की घोड़े हैं. गाइस, बस इधर एक ही प्रॉब्लम है, बाल सेट कितने भी कर लो हाँ. खराब हो ही जाते. हाँ, तो वो हमारे यहाँ पे प्रॉब्लम नहीं है. आई डोंट हैव दैट प्रॉब्लम. आई हैव इट अ लॉट. एक भी फोटो अच्छा नहीं आ रहा है मेरा, क्या करूं? ओम नमः शिवाय. काय टेम्पल आहे मामा, बघ ना. We are at the Nageshwar temple entry gate. साइड में आ जाओ. थोड़ा साथ सहकार दीजिए आप. क्या हुआ? लाडू लेने गया था, मिला क्या? अकल दिया बोलते. हो गया. यहाँ पे समाज सेवा करते हुए भगवान के चरणों में समाज सेवा. તમે કેમ છો? હેનું ગુજરાતી લેડીઝમાં ફોટો ક્લિક કરશું. आम्ही पण मजा करू છું. या तुम्ही पण मजा करू છું, आम्ही पण मजा करू. या ॲट नागेश्वर मॅन. नागेश्वर ज्योतिर्लिंग इज ऑल्सो डन गाइस. एवरीबॉडी इज डेड गाइस. आपण ये देखो झोपलाय. तुम्ही तुमच्यानं करून ठेवले. आता मी पण झोपतो, कारण की कोणच काहीच करत नाही. एव्हरीबडी इज सो सुस्तावड. ही इज ऑल्सो अवेक. गाणे ऐकतोय का तू? ओ माय गॉड, ही इज लिस्निंग सॉंग्स. हो गाणे. ए धीरे, मुश्किल सुन रहे तू? ए धीरे है मुश्किल. क्या हुआ भाई? अरे वो आया उसमें. कौन है वो जिसने मुड़ के मेरे भाई को नहीं देखा? गुड नाइट. अगर नहीं सोया तो गुड नाईट नाही, अगर सोया तो गुड नाईट. पीस. मला साई आता उठलेला आहे
उठ गए हैं गाइस, चाय की चुस्की मार रहे हैं और पिझ्झा और पिझ्झा भी खा रहे हैं. तर आता सोमनाथ द्वारकावरून किती लांब होता? 253 किलोमीटर. 253 किलोमीटर होता. आता राहिला आहे 140. 113 किलोमीटर आलो 113 किलोमीटर आलो. आणि आणि ते आज एकदम हे हलू नाही काय थकलो होतो आज. हा आता कालची थकान झाली ती खूप, म्हणून सगळी झोपलेली. मग आज बसमध्ये कोणी काही केलं नाही, पण आता हे चहा बी पिली ना, आता सगळे एनर्जेटिक होतील वापस. आणि आज सगळ्यात ताराच झाले त्याचा अंगाला. अरे या काय या शी. काय होतं तो गाणं होतं का? काय नव्हतं रे. पनीर नव्हता. नाही ना पनीर नव्हतं, पनीर घाण होती. काही स्पेशल आहे आपण कुठं काढलं ना आपण. पुढे एवढं भारी व्हिडिओग्राफी करतो, एवढं फोटो त्याला तर एकटं नाही ना. आता मग उद्या बायको आल्यावर काय करेल तू? मी काय आम्ही रूम घेतला बांधायला, एक रूम तुला देईन बांधायला. मी भाड्याने नाही बोललो. ठीक है चालेल. फॉर दी कॉन्टेक्स्ट जिसको पता नहीं उसको बता दूं, बात पिज्जे पे चालू हुई थी. वो मेरी शादी से लेके मेरे को बाहर निकलने तक कहाँ से पहुंच गए मेरे को नहीं समझा. कुएं में पानी नहीं है. बाहर से पानी टैंकर मंगाते हैं, उसमें डालते हैं पानी. तो खेतों में भी टैंकर से टैंकर में वो कुआ होता है ना, हाँ उसमें पानी डालते हैं, बाद में इसमें लगाते हैं पानी. कुएं का पानी. में थोड़ा चेंज है गाइस. सोमनाथ जाने की जगह हम लोग रिक्शे में बैठ के इधर किधर तो आए हैं. हमें काय जगह है? गांधी जी का जन्मस्थल. ये अपना गांधी जी का जन्म स्थान है ना. हाँ, ये अपन पोरबंदर में है गांधी जी के जन्म स्थान पे, जिस गांधी जी ने लाठी खा के देश को आज़ादी दिलाई और आज़ादी दिलाने के बाद आज स्वतंत्र भारत में हम रह रहे हैं. तर या आनंदाचा म्हणजे त्या क्षणाचा आपण वाट पाहतो की स्वतंत्र सेनानी ज्यांनी आपल्या देशासाठी एवढी आहुती दिली बलिदानाची, आणि त्यासाठी आपण इथे आहोत. आणि आता थोडंसं आगरीवर येऊ. मग आता आम्हाला लय मजा आली, कारण गांधीजींच्या घरी आलो आणि गांधीजींच्या घरी आल्यानंतर आम्हाला आता हर घर तिरंगा आगरी पाहिजे, बिकॉज वी आर ए प्राऊड आगरी. या अरे यू नो बिल गेट्स इज आगरी. मायक्रोसॉफ्टचा ओनर बिल गेट्स आगरी आहे, तुला माहिती? आमच्या इथं आलता वागताय. नाही तसं नाही, त्याला नाही मी रिझन सांगू मग सांगते. तुम्ही मायक्रोसॉफ्टचा कुठला पण सॉफ्टवेअर डाउनलोड करा कोणता, तो पहिलं काय विचारतो आय आग्री. जर तू सांगितलं यस आय एम आग्री, तर तू तो डाउनलोड करू शकतो. दॅट इज वाय द मायक्रोसॉफ्ट ओनर इज आग्री. गांधीजीच्या जन्मभूमीवरून आम्ही निघाले आणि पप्पा मामा आम्हाला जाम ज्ञान देत होता. म्हणजे प्रियमदादा, कारण की प्रियमदादाचा जो परसेप्शन आहे तो जरा वेगळा आहे गांधीजीबद्दल. पर्स्पेक्टिव्ह तो जरा वेगळा आणि पप्पा मामाचा वेगळा आहे. तर दोनचा जरा विवाद चालू होता दोघांचा, का नाही हे असा होता, नाही ना ते तसा होता. पण ठीक आहे, आता ते आम्ही बघून निघालोय आणि आता आम्ही बसूया काय बोलतो, आता आम्ही बसू बसमध्ये आणि निघू सोमनाथसाठी. पीस चेंज ऑफ प्लॅन गाईस. चेंज ऑफ प्लॅन नाही, प्लॅन तोच होता. अच्छा मी चुकीचा बोललो का? ओके. आता कुठे? सुदामा मंदिर. आता आम्ही जाऊ सुदामा मंदिरमध्ये. इथल्या इथं 4-5 स्पॉट करून सुदामा मंदिर. आता सांग सुदामा कोण? सुदामा नाव ऐकलंय, मला माहिती आहे, पण आता मला हे नाही हे होत. मला माहिती आहे, हां मला माहिती आहे, पण मी बोललो ना मला माहिती आहे. सुदामा कृष्णाचा दोस्त होता. आय न्यू इट. भजन चालू आहे. बाबू वाह मजा आ गया. कभी बंधन जुड़ा लिया, कभी दामन जुड़ा लिया, कभी बंधन जुड़ा लिया, कभी दामन जुड़ा लिया. ओ साथी ने सब कुछ
बोलो दे भाई, ऐसा क्या कर रहे है तुम? राजा पंढरीचा गाईज आम्ही लोक थांबले आता रस्त्याच्या मध्येच. गाडी झाली आमची पंक्चर. गाडी झाली आमची मामा पंक्चर. आमचा एक साईडलाच बसलेले टायरचे. मामाच्या सॉंग्सच्या बद्दल व मामाने ज्या पद्धतीने सॉन्ग गायले ते तुम्हाला आधीच्या क्लिप मध्ये बघायला भेटलेच असतील. बघितले असेल तुम्ही बरे. आम्हाला बोलायची गरज नाही, तुम्हाला आवडला असेल. भाई ये क्या हो गया भाई? भाई मैं सिव्हिल वाला आहे. हाँ नहीं पर ये फिर भी क्या हो गया भाई? भाई नटच पडलं गाडीचं चालता चालता आईच्या गावात. विषय हो जाता रे अभी तो. हाँ मामा बहुत डेंजर होता है. बहुत डेंजर विषय होता था अभी. आणि याने काय केलं माहितीये का, मामाने खिडकी खोलली बघायला, या भाईने पाठची खिडकी पुढे केली. मामाच्या लागला नाही आणि ती हिचा बबलीचा टोचरा. आज हमारे टेन्शन आलं. अच्छा पंक्चर होले. आवा दे आवाज दे आवाज दे आवाज दे दे ना दे 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 दे. कसं येईल लगेच बाहेर असं प्रकट होईल बघ लगेच तो. हे पंचर वाले दिसतं शटर बंद नाही. पंक्चर वाले. पंक्चर वाले बोल रहा है इधर आपका दुकान के सामने थोड़ा बस पंक्चर हो गया था. आप थोड़ा? आ सकते हैं क्या? थोडा सगळी एकत्र आल्यावर आणि असं कांडा होणार फायदा काय? माझा काय मग आपल्या पहिले पण लहानपणापासूनच आहे. श्रीवर्धनला आम्ही गेलो. श्रीवर्धनला आता चालवतं गाडी. श्रीवर्धनला टायर झाला पंक्चर ना, पण जाईल 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 चाललंय पुढे ट्राईल फुल जोरात फुल. काय झालं माहितीये का, टायरला आग लागली. टायर पुढं गाडीचे आमचे निघून गाडी चाललं तरी बोलतो नाही नाही जाईल बोलतो. अरे टायर पडतं गाडी गाडीच्या पुढं तरी येईल जाईल. संदेश सांग. आणि शेवटी देव आलता त्यावेळी पण आम्ही घेतलं नाही. माझं पण शेवटी काय झालं माहितीये का? नव्हतं आला. हवा भरून द्याव का तुम्हाला? कर्जतचे स्टुडंट कर्जतचे आम्ही कर्जतला गेलो होतो. बारगावमा शनिवार शेठ आणि शालिक मामा मंगल्या मामा. शालिक मामा म्हणून आमच्या गावातले आणि मंगल्या मामा नावड्याचे. गेलो याही बसले यांची मैफिल. आम्ही मस्त जेवलो बिवलो आणि थोडं रानात गेलो फिरायला. तर संदेश भरला काटा असा भरला. संदेश बोंबलो. संदेशला मामा हे केला ही ट्रेन मी सुरू होतं या. आता याही पिंकी यांची आहे ना ती ना एवढं असं एकदम. आता याही घेतला सुया घेतल्यानंतर संदेश बोलतो कुठं बोलतो संदेश ते इथं याही लगेच याही आजच्या पायाला भरला असतील. लास्टपर्यंत काटा म्हणून भेटला नाही यांना. अरे यो बॉबला संदेश अरे पोरे झाला होता झाला थांब थांब तोरा तोरा मंगल्या मामा शालिक मामा आणि बारगाव मामा. बस बस दुसरं चालतं की लावू का वरती लावू राजा. नाही झालं. हॅलो गाईज, आम्ही फायनली पोहोचलोय सोमनाथला. म्हणजे अजूनपर्यंत रात्रीचे 12:36 रात्रीचे 12:36 वाजलेत आणि अजून आम्ही तसा टेक्निकली बघायला गेलो तर पोहोचलो नाही. सोमनाथ अजून 2 किलोमीटर लांब इथून. तर आता आम्ही आलो हॉटेलचं नाव काय ब्रो? हॉटेलचं नाव आहे सोमनाथ सोमनाथ किंग सोमनाथ अतिथीगृह या हॉटेलमध्ये आम्ही आलेलो आहे. आणि इथं आमचा आजचा स्टे आहे रात्री. आणि इथून आम्ही उद्या सकाळी जाणार रेडी बिडी होऊन दर्शन करायला. अँड किंग इज विथ अस. लेट्स गो इन आवर रूम, फ्रेशन अप अँड स्लीप. इफ भूक लागली तो विल ऑर्डर समथिंग.
व्हॉट यू वॉन्ट ब्रो? चावी? ओके टेक. चेंजीचं शिक्षण कुठे आलं काय माहिती? सेंट जोसेफ हाय स्कूल कलंबोली. अँड यू ऑल्सो सेम स्कूल ना? येस. अँड ही झेडपी? He's ZP जिल्हा परिषद शाळा. झेडपी जिल्हा परिषद. Rich kid. He knows every technology in it. Mama will sleep over there. Hey, AC? Oh, AC? असं नको बोलूस. लॉक चालू आहे. काही गोष्टी समजून घ्यायचं तू, म्हणून तुला नीट नाही. Hey bro, you first give me my AirPods. It's mine, man. देखा बोला ना, कैमरा खुलते ही जहाँ फ्लेक्स नहीं करना है वो कर देता हूँ. किसी और की चीज को अपना पता देता हूँ. तुम्ही यालाच कनेक्ट करा ना सगळ्या. कि बा मेराही चार्जिंग होना चाहिए. तो ये वाला अरे तुझा लूज पडतोय थोडासा लूज. नीरज ब्रो टाइम का आला. GNC चा कसं डोकं उडतं. मला नको आहे. 1:23 AM. We are in Somnath. मला ओपनिंग आवर मला मी नाही काय तिथे. नको. इथे जंग यो मला अजिबात नाही आवडत. अरे जिंदगी को जंग लगी है. जंक फूड से डर. त्याच्यात जरा तू टाक ना त्याचे टाक. अच्छा, काय लाल 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 हे टाक. ये चिली फ्लेक्स ये. हा लगेच येतील का? नाही खाल्ल्यावर टाकू. कोणतरी आला. हे चादर टाका याच्यावर. ए आता काय? पिझ्झा खायला मी ठेवतो ना. खायला पहिले मी ठेवतो ना. अरे ना याला कोणी चांगला पिझ्झा? हा माझी समस्या बॅटरी नाही राहत. अरे भाई अरे भाई ये आपला उचलून घ्या पटकन. ये डेंजर विषय. मामा काय आला? आता साईडला गेला असं लगेच ऑर्डर करा. पिझ्झा ऑर्डर कर. आपल्या दीदीला वाईट नाही वाटलं पाहिजे की पोराही कमी खाला. पिझ्झा ऑर्डर कर. आणि अंजनाच्या मार्गदर्शनाने आपण या सगळं खातो. शिल्पाने अर्जनाने मार्गदर्शन केलं. दोघींनी ट्रिप काढली म्हणून आपण खाऊ शकलो आज. हा आणि आज त्यांना जर राग आला ना तर ते 1000-2000 रुपये सहज पाठवू शकतो. तुला प्रोजेक्ट दाखवला ना, सगळं लॉग इन बिगिन करायला लागेल. कर ना. झंझट मारी AWS जाऊन अकाउंट लॉग इन करा आपला, हे करा ते करा. आता मामाला दाखवायचे बोलल्यावर करावंच लागेल ना भाई. दिल्ली गेला तुला चांगलं वाटेल. Amazon वेब सर्व्हिसेस. मला जे वाटतं तुम्ही बोलतो तो रॉंग राईट नका बोलू. नाही, तुम्ही समजून घ्या. ऐक ना, जीवाचा प्रश्न आहे. मी लॉजिकल बोला. प्रिय मोठा तुमच्या प्रिय मोठा. तुम्ही दोघं. तुझा मला म्हणणं पडतंय. ना, तसं नाही. आणि शैलो मामा कुठे तू झोपला? नाही. तू मोठा आहे. तो गाइस नाश्ता वगैरह भी सब कर लिया. नाश्ता तो नहीं था, वो जवान ही हो गया हमारा. पर अभी इट इज़ 2:51 राइट नाउ इन द मिडनाइट. और ये है हमारा टाइम सोने का. हम लोग को सोने का टाइम तो नहीं मिलने वाला. उद्या सकाळी जाम लवकर उठा लागणार आहे. ही इज डूस. आय एम ऑल्सो गोइंग टू बी डूस नाव. सो गाइज दॅट इज इट फॉर टुडेज ब्लॉग. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग द ब्लॉग. आणि मामा काय करायचं लोकांना? येस, थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. पीस.